अनमोल अनुभव पर्यटन केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार शास्त्रगंध विलोकन मनुजा चातुर्य यतसे फार अशी एक जुनी लोकोक्ती आहे आणि पर्यटनाच्या बाबतीत ती अगदी चपखलपणे लागू पडणारी आहे. तसं पाहायला गेलं तर प्रवास करणं हा माणसाचा बराच जुना छंद आहे. भारत आणि त्याची संस्कृती ही जगातील काही थोड्या अत्यंत प्राचीन पण विकसित अशा संस्कृतींपैकी एक. त्यामुळे भारताचं आकर्षण तर जगभरातील लोकांना नेहमीच वाटत आलेलं आहे. 7व्या शतकात चीनी प्रवासी भारतात येऊन गेल्याच्या नोंदी आहेत. इथली प्राचीन मंदिरं, त्यातील शिल्पकला, इथलं वन्यजीवन, इथलं निसर्ग सौंदर्य, हिमालयाच्या शिखरापासून ते जिथं 3 सागर एकत्र येतात त्या कन्याकुमारी पर्यंतचा भारत हा विस्मयकारक विविधतेने नटलेला आहे आणि तेच लोकांच्या कुतूहलाचं कारण असतं. भारतातील अनेक शहरांना बराच मोठा इतिहास लाभलेला आहे, पण काही शहरं ही मात्र इंग्रजांच्या आगमनानंतर उदयाला आली. त्यातील एक शहर कोलकाता. इसवी सनाच्या 17व्या शतकाच्या अखेरीला कोलकाता, सुतानाती आणि गोविंदपूर ही गावं एकत्रित करून त्यांचा विकास करण्यास सुरुवात झाली. हुगळी नदीच्या काठावर पूर्वेला ही गावं होती. व्यापार उदीम वाढू लागला आणि पश्चिम काठावरील हावडा हे गाव देखील भरभराटीला येऊ लागले. हावडा इथं रेल्वे स्टेशन बांधण्यात आलं. 2 शहरांमध्ये ये जा करण्यासाठी, नदी ओलांडण्यासाठी सुरुवातीला एक तरंगता पूल दिवसा वापरला जाई, जो रात्री बाजूला करून मोठ्या जहाजांच्या रहदारीसाठी नदी मोकळी करण्यात येई. पण मग 1936 साली नवा पक्का पूल बांधायला सुरुवात झाली, तो हा हावडा ब्रिज. पूल तयार होऊन रहदारीसाठी खुला करण्यास 1943 साल उजाडलं. लोकांना पायी जाण्यासाठी 15 फूट रुंदीचे पदपथ आहेत. 1965 साली या हावडा ब्रिजला भारताचे पहिले नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांचं नाव देण्यात आलं. पण कलकत्ता शहरातील गर्दी मात्र झपाट्याने वाढत होती, म्हणून जवळपास 50 वर्षांनंतर 1992 साली नवा पूल बांधण्यात आला. थोर शिक्षण महर्षी आणि स्वातंत्र्य सैनिक ईश्वरचंद्र विद्यासागर यांचं नाव या पुलाला देण्यात आलं. 2001 साली कलकत्त्याचं कोलकाता असं नामकरण करण्यात आलं. भारतीय स्वातंत्र्य संग्रामात कोलकाता शहराने फार मोठी भूमिका बजावली. रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद यासारख्या योगींनी जनतेत चैतन्य निर्माण केलं. रायटर बिल्डिंग, व्हिक्टोरिया मेमोरियल, बेलूर मठ, प्रधान टपाल कार्यालय, कलकत्ता हायकोर्ट अशा अनेक ऐतिहासिक वास्तू इथल्या इतिहासाच्या साक्षी आहेत. तंजावूर तामिळनाडूतील एक पुरातन शहर. अनेक शतकं इथे चोला राजवंशाचे राज्य होते. इसवी सन 1000च्या सुमाराला तेव्हाचे चोला राजा पहिले यांनी एक भव्य शिवमंदिर बांधण्याचा संकल्प सोडला, जे इसवी सन 1010 मध्ये पूर्ण झाले. 2010 साली या मंदिराला 100 वर्ष पूर्ण झाली. वास्तुशास्त्राच्या नियमानुसार बांधण्यात आलेल्या या बृहत्तेश्वर मंदिराच्या बांधकामाला 5 वर्ष लागली होती. हे मंदिर युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट केलेले आहे. हे मंदिर 215 फूट उंच आहे. त्यावर बसवलेला कळस हा 80 टन वजनाचा असून तो एका अखंड पाषाणातून कोरून काढलेला आहे. याच्या प्रवेशद्वारापाशी असलेला नंदी हा देखील अखंड पाषाणातून कोरलेला असून तो 16 फूट लांब आणि 13 फूट उंच आहे. बृहत्तेश्वर मंदिराच्या सभोवताली 2 भिंतींची तटबंदी असून एखाद्या किल्ल्यासारखी त्याची संरक्षण योजना आहे. हे बृहत्तेश्वर मंदिर म्हणजे वैभवशाली द्रविड स्थापत्यकला, शिल्पकला, चित्रकला आणि ब्रॉन्झ मिश्र धातूच्या घडवलेल्या मूर्तींच्या मूर्तकलेचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे. दररोज हजारो भाविक या मंदिराच्या दर्शनाला येतात आणि त्यांच्या पूजेच्या सगळ्या गरजा पुरवण्यासाठी मंदिराच्या सभोवताली अनेक दुकानं आहेत. मंदिराचा परिसर म्हणजे एक स्वतंत्र नगरीच आहे. तंजावरचे वास्तू संग्रहालय हे एक प्रेक्षणीय स्थळ आहे. 400 वर्षापूर्वी उभारलेली ही वास्तू म्हणजे मुळात त्या काळच्या नायक राजांचा दरबार होता. यात ब्रॉन्झमध्ये घडवलेल्या अनेक मूर्ती आहेत. शिवाय अनेक देवांची चित्र आहेत.
या वास्तू संग्रहालयास अनेक परदेशी पर्यटक आवर्जून भेट देतात. भोपाळ शहराने अनेक राजवटी पाहिल्या, अनेक शतकांची स्थित्यंतर अनुभवली. आशियातील सगळ्यात मोठी तज उल मस्जिद ही भोपाळमध्येच आहे. आजचं भोपाळ शहर हे आपला सांस्कृतिक वारसा जपत औद्योगिकदृष्ट्या अग्रेसर होऊ लागलं आहे. आणि त्यामुळेच की काय, मानवाच्या उत्क्रांतीचा इतिहास खास करून भारताच्या संदर्भात साकारणारे एक अत्यंत अनोखे असे वस्तुसंग्रहालय इंदिरा गांधी राष्ट्रीय मानव संग्रहालय या ठिकाणी साकारलं आहे. 1000 फूट उंचीवर श्यामला टेकड्यांवर असलेलं हे संग्रहालय 200 एकर क्षेत्रफळाच्या परिसरात उभारलं गेलं आहे. तलावाच्या आजूबाजूस पसरलेलं हे संग्रहालय आदी काळापासून ते आजपर्यंत मानवाची सांस्कृतिक वाटचाल कशी होत गेली, भाषा, कला आणि एकूण त्याच्या जीवन पद्धतीत कसे बदल होत गेले याचे प्रमुख टप्पे लोकांसमोर आणते. इथं अनेक विभाग असून अनेक कलांची प्रात्यक्षिकं ही आदिवासी किंवा दुर्गम ठिकाणी राहणाऱ्या कलाकारांद्वारे या ठिकाणी दिली जातात. कला आणि कलाकारांना एकत्र आणणारे हे संग्रहालय असं म्हटल्यास काहीच वावगे ठरणार नाही. अनमोल अनुभव पर्यटन. सुहाना सफर और ये मौसम हसी, हमें डर है हम खो न जाए कहीं. हा आहे की नाही सुहाना मौसम. आणि हा सुहाना मौसम का आहे माहिती आहे का? कारण हा सुहाना मौसम आहे. आपण पोहोचलेलो आहोत मुरुड चौपाटीवर आणि माझ्या मागे दिसतोय तो आहे कासा किल्ला. मुरुडचा ही जी चौपाटी आहे ना, ही पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. तसंच ती प्रसिद्ध आहे पिकनिक स्पॉट म्हणून सुद्धा, कारण इथे मिळतात मस्त मस्त मासे. एक मिनिट, तुम्ही मला गाईड समजलात की काय? मी गाईड पण नाही आणि गाईडमधले देवानंद साहेब पण नाही. मी आहे तुमचा सेवक प्रणव रावराणे आणि तुम्ही पाहतात आपला आवडता कार्यक्रम सह्याद्री चालता बोलता. चालता बोलता रविवारी दुपारी 3 वाजता आणि सोमवारी दुपारी 12 वाजता. सर्वांसाठी पंढरी, मुंबई आमची मुंबई. सांस्कृतिक कार्यक्रमांचं सुंदर आयोजन. मुंबई आमची मुंबई. सण उत्सवांचं पारंपरिक नियोजन. मुंबई आमची मुंबई. प्रत्येकासाठी जीवाभावाची आमची मुंबई. मुंबई आमची मुंबई प्रसारण दर शनिवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर रविवारी रात्री 8 वाजता. अनमोल अनुभव पर्यटन. आतापर्यंत आपण भारताची 30 स्थळी यात्रा केली, पण आता आपण जाऊया महाराष्ट्रात. भारताची आर्थिक राजधानी मुंबई हे शहरही ब्रिटिशांच्या पुढाकाराने वसवलं गेलं. 1911 साली त्या काळच्या ब्रिटिश राजाने मुंबईहून हिंदुस्थानात प्रवेश करण्याचे ठरवलं. त्याचं स्वागत करण्यासाठी ही कमान गेटवे ऑफ इंडिया उभारायचं ठरवलं गेलं, पण ती उभारली जायला 1924 साल उजाडलं. अखेरीला 1948 साली हिंदुस्थान सोडून जाणाऱ्या ब्रिटिश सैनिकांच्या प्रयाणासाठी त्याचा उपयोग झाला. 1862 साली मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली होती, पण या वास्तूत न्यायालय 1879 साली आलं. राजाबाई टॉवर या 280 फूट उंच इमारतीवर लावलेले हे घड्याळ हे या इमारतीचं मुख्य आकर्षण. 1870 साली ही 5 मजली इमारत बांधून पूर्ण झाली. मुंबईच्या एका धनिकाने या बांधकामासाठी पैसा खर्च केला होता. त्याने या इमारतीला आपल्या आईचे नाव दिले. आता या टॉवरच्या घड्याळाखाली विश्वविद्यालयाचे एक मोठे ग्रंथालय आहे. इथून जवळच असलेल्या वाळकेश्वरला प्रसिद्ध बाणगंगेचा तलाव आहे. लोककथानुसार वनवासात असताना सीतेचा शोध घेत प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण या ठिकाणी आले होते. रामाला तहान लागली होती, म्हणून त्यांनी आपल्या भावाला पाणी आणायला सांगितले. तेव्हा लक्ष्मणाने तिथे आपल्या समोरच जमिनीत बाण मारला आणि त्यावेळेस तिथून गंगा प्रकट झाली आणि म्हणून या तलावाचे नाव बाणगंगा झाले. वाळकेश्वर हे तीर्थक्षेत्र मुंबई ज्या वेळेला 7 बेटांची होती तेव्हापासूनचं एवढं जुनं आहे. मुंबईच्या दक्षिण किनाऱ्याशी
जिथे समुद्रकिनारा आहे तिथे शिळा किंवा दगडांचं अशी एक व्यवस्था, नॅचरल व्यवस्था झाली होती की तिच्यातून जो कोणी माणूस जाईल त्याला मोक्ष प्राप्त होईल अशी लोकात त्यावेळेला भावना झाली होती. आणि लांबून जेव्हा कोळी लोक मच्छीमारीसाठी जात तेव्हा त्यांना ती लांबून म्हणजे शिवलिंगाप्रमाणे अशी ती भासत असे. त्यामुळे बरेचसे भाविक लोक हळूहळू ह्या श्रीगुंडी ह्या शिळेचं दर्शन घेण्यासाठी येऊ लागले व हळूहळू ती लोकप्रिय होऊ लागली. त्यानंतर जवळजवळ 2ऱ्या शतकाच्या आसपास लोकांनी त्याच्या बाजूला श्रीगुंडी म्हणजे जी शिळा होती त्याच्या बाजूला एक शंकराचं देऊळ बांधलं. त्यानंतर बऱ्याच लोकांमध्ये ही प्रसिद्ध होऊ लागली आणि लोकही बरेच भाविक लोक इकडे त्या दर्शनासाठी येऊ लागले. ही जी श्रीगुंडी आणि जी शिळा आहे मुंबईच्या दक्षिण किनाऱ्याला त्याच्या बाजूला एक गोड्या पाण्याचा झराही होता. मग लोक जेव्हा येऊ लागली तेव्हा त्यांनी या झऱ्याच्या बाजूला एक मोठासा तलाव बांधला. त्यानंतर हळूहळू मठ स्थापन झाले, त्यानंतर धर्मशाळा आल्या, त्यानंतर देवळं एक एक बांधली गेली आणि मग हळूहळू ह्या तीर्थस्थानाचा भरभराट होऊ लागला. चौल्य आणि शालाक्य यांच्या काळात जवळजवळ ह्या तीर्थक्षेत्राचा खूप पुढे भरभराट झाला. इकडे येण्यासाठी सुरुवातीला फक्त 2च मार्ग होते, एकतर समुद्राच्या मार्गाने किंवा रस्त्याने, म्हणजे तेव्हा रस्ते काहीच नव्हते, ते घनदाट जंगल होतं. तर चौपाटीच्या इथून लोक मग घोळक्यानी एक 8-10चे घोळके करायचे आणि मग भजन म्हणत या तीर्थक्षेत्राला येत असत. पुढे जेव्हा ब्रिटिशांची राजवट आली त्यावेळेला इथे गव्हर्नरची बंगला जो पूर्वी परळला होता तो वाळकेश्वरला आला. त्यामुळे ह्या रस्त्यावरून गव्हर्नरची बग्गी धावू लागली आणि गव्हर्नरची बग्गी जशी आली रस्ते मोठे मोठे झाले त्यामुळे लोक इथे निर्धास्तपणे या वाळकेश्वर देवस्थानाचं दर्शन घ्यायला आणि बाणगंगेचं दर्शन घ्यायला लोक येऊ लागले. मुंबईशिवाय माहीम पलीकडे साष्टी बेटात वांद्रे येथे पूर्वीपासून इंग्रज आणि पोर्तुगीज वस्ती होती. तिथं 1760 मध्ये माउंट मेरी चर्च बांधलं गेलं. चर्चची सध्याची इमारत ही 100 वर्ष जुनी आहे. अनेक वर्षांपासून दरवर्षी एक आठवड्याची जत्रा भरते. तेव्हा इथं सर्व धर्माचे लोक मेरीचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येनं येतात. नवसाला पावणारी अशी तिची ख्याती आहे. माणसाला राहायला जागा नसणाऱ्या मुंबईत वाघ सिंहांसाठी एक भलं मोठं अभयारण्य आहे. यावर अनेकांचा विश्वास बसणार नाही, पण बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला भेट दिल्यानंतर आश्चर्याचा एक सुखद धक्का बसतो. या जागेचा फार पुरातन असा इतिहास आहे. इसवी सनाच्या पूर्वीच्या 4थ्या शतकात या भागात सोपारारा आणि कल्याण ही 2 बंदरं होती. त्या काळच्या ग्रीस आणि मेसोपोटेमिया या संस्कृतींशी देवाणघेवाण आणि व्यापार चालत असे आणि या 2 बंदरादरम्यानचा 45 किलोमीटरचा दळणवळणाच्या मार्गांचा काही भाग हा या जंगलातून जात असे. 104 वर्ग किलोमीटर क्षेत्रफळाच्या या अभयारण्यात कदंब, साग, शिशम, करंजा आणि इतर अनेक जातींची झाडं मोठ्या प्रमाणात आहेत. बिबळ्या, चितळ, तरस, सांबर, माकड, वाघ हे प्राणी सहज दृष्टीला पडतात. इथं 172 प्रकारची फुलपाखरं सापडतात. तसंच तुळशी तलावात मगरी सुखनैव नांदतात. या अभयारण्याचा काही भाग हा पर्यटकांसाठी खुला केलेला आहे. त्यामुळे वर्षाला 20 लाख लोक इथं भेट देतात. 10 वर्षापूर्वी तिकीट विक्रीच्या माध्यमातून 1 कोटीवर उत्पन्न गेलं होतं. मेरा नाम बंटी है, उसका नाम सुमित है. आज हमको छुट्टी है स्कूल को, इसलिए हम लोग देखने आए. इधर बहुत ही कुछ नेचुरल है. इधर बहुत मजा आया. हमने शेर देखा, लेपर्ड देखा, फिर क्रोकोडाइल देखा. स्नेक देखा, बहुत अच्छा लगा. फॉरेस्ट में घूमना बहुत अच्छी बात है. मैं एक बार गोरखगढ़ भी गया था, उधर भी मुझे बहुत मजा आया. हम लोग स्कूल के कैंप गए थे. जंगलातून, पुलांवरून, बोगद्यातून वाघ, सिंह, हरण पाहत 2.5 किलोमीटरचा हा प्रवास करणं म्हणजे मुलांना नव्हे तर मोठ्यांसाठी ही सुद्धा सुखद पर्वणी असते.
याच अभयारण्यात इसवी सनापूर्वीपासून ते इसवी सनाच्या 10व्या शतकापर्यंत खोदलेली अनेक बुद्धविहार आणि चैत्य गुंफांच्या रूपात आहेत. 100च्या आसपास असणाऱ्या या लहान मोठ्या गुंफांमध्ये तशी शिल्प ही फारशी कोरलेली नाहीत. या गुफा बहुधा ध्यानधारणेसाठी आणि चिंतन प्रवचनासाठी वापरल्या जात असाव्यात. ब्राह्मी, देवनागरी आणि पहलवी भाषेत लिहिलेले 51 शिलालेख इथं मिळाले आहेत. त्याशिवाय 34 नंबरच्या गुंफेत अपूर्ण स्वरूपातील चित्र पण आपल्याला पाहायला मिळतात. निसर्गाची भव्यता आणि इतिहासाच्या सुवर्णकाळाची चिन्ह आपणाला इथं या अभयारण्यात पाहायला मिळतात. इंग्लंडच्या राजाला सन 1661 मध्ये मुंबईच्या 7 बेटांशिवाय घारापुरीचे बेट देखील आंदण म्हणून मिळाले होते. पण त्या बेटाला या बेटाचं नकाशावरील काही ठिपके या पलीकडे विशेष काही महत्त्व वाटलं नसावं. त्यातील घारापुरीचे बेट म्हणजे शिल्पकलेचा किती अनमोल ठेवा याची नीट कल्पना यायला तर लोकांना पुढील 300 वर्ष थांबावं लागलं. घारापुरी हे मुंबईपासून समुद्रमार्गे 10 किलोमीटर अंतरावर आहे. 2.5 किलोमीटर लांबीच्या या बेटावर 2 डोंगर आहेत. या डोंगरात ही शिल्प दडलेली आहेत. ही शिल्प कधी खोदली गेली याविषयी काही ठोस माहिती मिळत नाही. पण काही काळ हे बेट पोर्तुगीजांच्या ताब्यात होतं. त्यांनी आपल्या नेमबाजीच्या सरावासाठी याचा वापर केला, त्याची नासधूस केली आणि या शिल्पांच्या निर्मितीच्या बाबतीत माहिती देणारा शिलालेख उघडून टाकून तो समुद्रात बुडवून टाकला, असा एक मतप्रवाह आहे. यातील मुख्य गुंफेतील शिव मंदिर हे समुद्राभिमुख असून चौरस आकाराचे आहे. 1987 साली या गुंफांना युनेस्कोने जागतिक सांस्कृतिक वारसा असा दर्जा प्रदान केला. शिवाय त्यांच्या जपणुकीसाठी $1,00,000 अनुदान दिले. त्यानुसार भारतीय पुरातत्व विभाग आणि काही स्वयंसेवी संस्था काम करीत आहेत. कोल्हापूरच्या उत्तरेला खिद्रापूर येथे कृष्णा नदीच्या काठावर 11व्या-12व्या शतकाच्या दरम्यान उभारलेलं पुरातन कोपेश्वर मंदिर आहे. प्रवेश केल्यावर आपणाला आधी धोपेश्वर म्हणजेच विष्णू आणि नंतर उत्तराभिमुख शिवलिंग दिसते. पण इथं समोर नंदी नाही. त्याच्यासाठी वेगळे मंदिर बांधण्यात आले आहे. दक्ष यज्ञाच्या वेळी अपमानित झालेल्या पार्वतीने यज्ञात स्वतःची आहुती दिली होती. त्यामुळे क्रुद्ध झालेल्या शिवाला या ठिकाणी मनशांती मिळाली अशी लोकांची श्रद्धा आहे. या इथं मंदिर का बांधलं गेलं आहे की हे जे कृष्णा नदी आहे ही पूर्ववाहिनी आहे. खिद्रापूरला येऊनच ती पश्चिम वाहिनी झालेली आहे आणि त्या पश्चिम वाहिनीमुळे ते तीर्थक्षेत्र गणलं जात आहे. म्हणून या पूर्वजांनी आपल्या इथे एक उत्कृष्ट मंदिर बांधलेलं आहे. या मंदिराला नंदी नाही आहे. भारतात आपण कुठेही पाहिलं तर नंदी पाहायला मिळत आहे, पण इथं नाही आहे. त्याला कारण ती पार्वती देवी जी आहे त्या नंदीवर बसून आपले जे वडील दक्षराजा यज्ञ करत होते त्या यज्ञाला ती गेलेली आहे. ती तिथं त्याचा गेलो म्हणून इथं नंदी नाही आहे. नंतर ह्या आमच्या महादेवाला हे मंदिर महादेवाचंच मंदिर आहे, परंतु आपण कोपेश्वर मंदिर असं म्हणतो. ती जी आपली त्यांची पत्नी म्हणजे पार्वती देवी जी यज्ञाला गेलेली असते तिथं ती त्या अपमान झाल्यामुळे त्या यज्ञाच्या कुंडमध्ये ते आहुती देते हे त्यांना समजतं येतं या ठिकाणी. म्हणून महादेवाला राग आलेला आहे, कोप आलेला आहे, म्हणून कोपेश्वर असं म्हटलं जातं आहे. सुरुवातीला त्या देवाचं दर्शन घेऊ नये म्हणून त्याला विष्णूला आमंत्रण केलेलं आहे आणि विष्णूला आमंत्रण केलेलं आहे. विष्णू त्यांच्या पुढच्या बाजूला आहे. आपण सुरुवातीला देवळात आत गेल्यावर विष्णूचं दर्शन घेऊनच मग महादेवाचं दर्शन घेऊ. मंडपात अनेक देवदेवतांची सुंदर शिल्प कोरलेली आहेत. छत हे अर्धवर्तुळाकार असून त्यावरही सुरेख कोरीव काम केलेले आहे. बाहेर संपूर्ण शिवलीलामृत कोरलेले आहे. अनमोल अनुभव पर्यटन. नमस्कार. हॅलो डॉक्टर. 24908050 किंवा 24988050. विसरू नका हे संपर्क क्रमांक, कारण विविध आजारांविषयी तुमच्या विविध प्रश्नांचं निराकरण होणार आहे याच क्रमांकावर. आमच्या कार्यक्रमात अर्थात हॅलो डॉक्टर मध्ये ॲलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, योगशास्त्र, संयुक्त उपचार पद्धती या आरोग्य शाखांमधील विविध तज्ञांशी आपण चर्चा करणार आहोत आणि जाणून घेऊया आपलं आरोग्य निरोगी ठेवण्याचं रहस्य.
ऐकायला विसरू नका. हॅलो डॉक्टर दर बुधवारी आणि गुरुवारी रात्री 8 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. हॅलो डॉक्टर बुधवार आणि गुरुवार रात्री 8 वाजता आणि सोमवार आणि मंगळवार सकाळी 11 वाजता. सुहाना सफर और ये मौसम हसी, हमें डर है हम खो न जाए कहीं. हा आहे की नाही सुहाना मौसम. आणि हा सुहाना मौसम का आहे माहिती आहे का? कारण हा सुहाना मौसम आहे, आपण पोचलेलो आहोत मुरुड चौपाटीवर आणि माझ्या मागे दिसतोय तो आहे कासा किल्ला. अहो मुरुडचा ही जी चौपाटी आहे ना, ही पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. तसंच ती प्रसिद्ध आहे पिकनिक स्पॉट म्हणून सुद्धा, कारण इथे मिळतात मस्त मस्त मासे. एक मिनिट, तुम्ही मला गाईड समजलात की काय? अहो मी गाईड पण नाही आणि गाईडमधले देवानंद साहेब पण नाही. मी आहे तुमचा सेवक प्रणव रावराणे आणि तुम्ही पाहतात आपला आवडता कार्यक्रम सह्याद्री चालता बोलता. चालता बोलता रविवारी दुपारी 3 वाजता आणि सोमवारी दुपारी 12 वाजता. अनमोल अनुभव पर्यटन सातारा. 7 डोंगरांनी वेढलं गेलेलं शहर, म्हणूनच शहराचं नाव पडलं सातारा. अशा या साताऱ्यात आधुनिक स्थापत्याचा आणि शिल्पकलेचा सुंदर आविष्कार हल्लीच घडला. श्री चंद्रशेखर सरस्वती स्वामींची एक इच्छा होती की चिदंबरम इथं असलेल्या नटराज मंदिराची हुबेहूब प्रतिकृती सातारा शहरी स्थापन केली जावी. त्यांच्या इच्छेला मान देऊन स्वामींच्या एका भक्ताने आपली जमीन मंदिराच्या उभारणीसाठी दान केली. 1981 साली मे महिन्यात मंदिराच्या पायाभरणीची पूजा झाली. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू येथील सरकारांनी या कामासाठी निधी दिला, तर केरळच्या सरकारने या मंदिरासाठी लागणारे सगळे लाकूड पुरवले. याशिवाय अनेक भक्तांनी आणि दानशूर व्यक्तींनी देणग्या देऊन निधी उभा केला. त्यामुळे अवघ्या 3 वर्षात 4 गोपुरांसह चिदंबरम इथल्या प्राचीन मंदिराची हुबेहूब पण थोडी लहान आकाराची प्रतिकृती साताऱ्याला उभी राहिली. प्राचीन कलेचं स्फुल्लिंग हे आजही जागृत आहे, ते याच प्रयासामुळे लोकांसमोर आलं. सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर हे तीर्थक्षेत्र आहे. कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री या 5 नद्यांचं उगमस्थान असलेलं महाबळेश्वर एक निसर्गरम्य ठिकाणही आहे. तसा या स्थळाचा ज्ञात इतिहास हा 13व्या शतकापासून सुरू होतो, जेव्हा देवगिरीच्या राजानं या स्थळाला भेट दिल्याची नोंद मिळते. थंड हवेचं हे ठिकाण पर्यटकांचं फार लोकप्रिय स्थळ आहे. चिदंबरम इथल्या पुरातन नटराजाच्या मंदिराची प्रतिकृती 30 वर्षापूर्वी सातारा शहरात साकारली. पण अशाच प्रकारची गोष्ट ही औरंगाबादमध्ये पण घडली, पण ती 350 वर्षांपूर्वी. सन 1678 साली बादशाह औरंगजेबच्या मुलाने आपल्या आईच्या बेगम रबिया दुराणी हिच्या स्मृतीप्रित्यर्थ बीबी का मकबरा उभारला, जो आग्र्याच्या ताजमहलची तंतोतंत प्रतिकृती आहे. असंही मानलं जातं की या कामाची सुरुवात स्वतः औरंगजेबने केली होती. त्याच्या पश्चात त्याच्या मुलानं हे काम पूर्ण केलं. बऱ्याचदा त्याचा उल्लेख दक्षिणेचा ताज असाही केला जातो. आध्यात्मिक विचारधारा, स्थापत्यशास्त्र, चित्रकला आणि शिल्पकलेच्या आविष्काराचा सर्वोच्च बिंदू हा अजिंठा येथील लेण्यात आपल्याला पाहायला मिळतो. इसवी सन पूर्व 2 शतक ते इसवी सन 5वं शतक या कालखंडात निर्माण झालेल्या या गुंफांमधील शिल्प, देवळे आणि चित्र ही एक प्रकारे त्या काळात बदलत गेलेल्या निर्मिती प्रक्रियेतील प्रवासाचे चित्रण आहे, असं म्हणायला देखील हरकत नाही. बुद्धाच्या चरित्रातील काही घटना, जातक कथांमधील काही प्रसंग हे या कलाविष्कारामुळे आज अजरामर झाले आहेत. अजिंठा येथे एकूण 28 गुंफा आहेत, पण यातील काही अर्धवटच खोदलेल्या आहेत. त्यांच्या एकूण रचनेवरून असं वाटतं की या गुंफा म्हणजे त्या काळची निवांत धारणा करण्यासाठी किंवा धर्मशिक्षण देण्याची केंद्रे असावीत. आता या गुंफा या संरक्षित स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेल्या असून त्या भारतीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. 1983 साली या सगळ्या गुंफांना युनेस्कोने जागतिक वारसाचा दर्जा जाहीर केला. बऱ्याच संशोधनाअंती काही अभ्यासूंचं असं मत तयार झालं आहे की यातील काही गुंफा या सातवहनांच्या काळात निर्माण झाल्या असाव्यात आणि बाकीच्या या 500-600 वर्षांनंतर वाघटकांच्या काळात खोदल्या गेल्या आहेत. या सर्व गुंफा वरून किंवा बाहेरच्या बाजूने खोदायला सुरुवात करून आतमध्ये जात पूर्ण केलेल्या आहेत. अजिंठाच्या गुहा या इथलं जंगल वाढल्याने
कालांतराने लोकांच्या स्मरणातून गेल्या. पण वेरूळच्या गुंफा या काही अजिंठ्याच्या गुंफासारख्या स्मृतीआड गेलेल्या नव्हत्या. त्यांच्याविषयी काहीच गूढ नव्हतं. विविध काळात या गुंफांना लोक भेट देत असत असं दर्शवणारे अनेक ऐतिहासिक पुरावे आहेत. इथं एकूण 34 गुंफा आहेत. त्यातील काही बौद्ध, काही हिंदू, काही जैन धर्माच्या आहेत. 5व्या ते 10व्या शतकाच्या दरम्यान बांधल्या गेलेल्या या गुंफांमुळे एक गोष्ट स्पष्ट होते की हिंदुस्थानातील तो काळ हा परस्परातील धार्मिक सौहार्दाचा आणि शांततेचा होता. या गुंफांच्या समूहाचा देखील युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश केलेला आहे. खरं तर आपल्या देशात पाहण्यासारखं, आपल्या इतिहासाविषयी, संस्कृतीविषयी जाणून घेण्यासारखं भरपूर आहे. त्याकरता आपण नव्या नव्या ठिकाणी जायला हवं. अनुभवाने स्वतःला श्रीमंत बनवायला हवं.